अशा पद्धतीने राग व्यक्त करा, कोणालाही त्रास होणार नाही. राग ही माणसाची नैसर्गिक भावना आहे. आनंद, दुःख, भीती, प्रेम यांसारखाच राग सुद्धा आपल्या मनाचा एक भाग आहे. पण राग व्यक्त करण्याची पद्धत चुकीची असेल तर तो इतरांना दुखावतो आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतो. राग दाबून ठेवणे जितके घातक आहे तितकेच तो आक्रमक पद्धतीने व्यक्त करणेही हानिकारक ठरते. त्यामुळे राग अशा प्रकारे व्यक्त करणे महत्त्वाचे आहे की त्यातून आपल्यालाही हलके वाटावे आणि समोरच्यालाही त्रास होऊ नये. अनेक संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की राग ही भावना आपल्या मेंदूमधील भावनिक भागाशी संबंधित असते. जेव्हा आपल्याला अन्याय, अपमान किंवा दुर्लक्ष झाल्यासारखे वाटते तेव्हा मेंदू लगेच धोक्याची घंटा वाजवतो. त्या क्षणी आपली प्रतिक्रिया वेगाने आणि तीव्र असते. पण काही सेकंद थांबून विचार केल्यास मेंदूचा विचार करणारा भाग सक्रिय होतो. त्यामुळे राग व्यक्त करण्याआधी थोडा वेळ थांबणे ही पहिली आणि सर्वात सोपी पायरी आहे. 10 पर्यंत मोजणे, खोल श्वास घेणे किंवा थोडा वेळ त्या जागेपासून दूर जाणे हे साधे उपाय खूप उपयोगी ठरतात. राग व्यक्त करताना शब्दांची निवड खूप महत्त्वाची असते. अनेकदा आपण "तू नेहमी असाच करतोस" किंवा "तुझ्यामुळे सगळं बिघडलं" असे आरोपात्मक वाक्य वापरतो. मानसशास्त्रात याला ब्लेमिंग म्हणतात. अशा वाक्यांमुळे समोरचा बचावात्मक होतो आणि वाद वाढतो. त्याऐवजी "मला असे वाटले", "मला दुःख झाले" अशा प्रकारे स्वतःच्या भावनेवर भर देणारे वाक्य वापरल्यास संवाद शांत राहतो. याला आय स्टेटमेंट तंत्र म्हणतात. यात आपण आपली भावना स्पष्ट करतो पण समोरच्यावर थेट आरोप करत नाही. राग व्यक्त करताना आवाजाचा सूरही तितकाच महत्त्वाचा असतो. मोठ्या आवाजात बोलणे, उपहास करणे किंवा टोमणे मारणे हे समोरच्याला दुखावते. शांत आणि स्थिर आवाजात बोलल्यास संदेश अधिक स्पष्ट पोहोचतो. संवादातील शब्दांपेक्षा आवाजाचा सूर आणि शरीराची भाषा जास्त प्रभाव टाकते. त्यामुळे चेहऱ्यावरचा राग, हातवारे, डोळ्यांचा रोग याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. कधीकधी राग लगेच व्यक्त करण्याऐवजी योग्य वेळ निवडणेही आवश्यक असते. जर समोरची व्यक्ती आधीच तणावात असेल तर त्या क्षणी राग मांडल्यास परिस्थिती बिघडू शकते. योग्य वेळ आणि शांत वातावरण निवडल्यास संवाद अधिक परिणामकारक होतो. सुरक्षित आणि आदरपूर्ण वातावरणात व्यक्त केलेल्या भावनांना अधिक सकारात्मक प्रतिसाद मिळतो. रागाच्या मुळाशी अनेकदा अपूर्ण अपेक्षा असतात. आपल्याला काही अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण न झाल्यास राग निर्माण होतो. त्यामुळे राग व्यक्त करण्याआधी स्वतःला विचारणे महत्त्वाचे आहे की मला नेमके कशामुळे त्रास झाला. कधीकधी रागाच्या मागे दुःख, निराशा किंवा भीती लपलेली असते. जर आपण ती खरी भावना ओळखली तर संवाद अधिक प्रामाणिक होतो. उदाहरणार्थ, "तू वेळेवर आला नाहीस म्हणून मला राग आला" असे म्हणण्याऐवजी "तू उशीर केलास तेव्हा मला दुर्लक्षित वाटले" असे सांगितल्यास समोरच्याला आपली भावना समजण्याची शक्यता वाढते. राग व्यक्त करताना मर्यादा ठेवणे देखील गरजेचे आहे. भूतकाळातील सगळ्या चुका उकरून काढणे, जुन्या गोष्टींची यादी मांडणे यामुळे वाद वाढतो. फक्त सध्याच्या प्रसंगावर लक्ष केंद्रित करणे अधिक योग्य ठरते. मानसशास्त्रात याला स्टेईंग इन द प्रेझेंट असे म्हटले जाते. यामुळे संभाषण मुद्देसूद राहते आणि समाधान शोधणे सोपे होते. राग नियंत्रित करण्यासाठी शरीराच्या ताणावर लक्ष देणेही उपयुक्त आहे. राग आल्यावर हृदयाची गती वाढते, स्नायूंमध्ये ताण येतो, श्वास जलद होतो. अशावेळी रिलॅक्सेशन तंत्र वापरल्यास शरीर शांत होते आणि मनही स्थिर होते. खोल श्वास, ध्यान, थोडं चालणे किंवा पाणी पिणे हे छोटे उपाय परिणामकारक असतात. नियमित श्वसन तंत्राचा सराव केल्यास भावनिक नियंत्रण सुधारते. राग व्यक्त करण्यासाठी लेखन हा एक सुरक्षित मार्ग आहे. डायरी लिहिणे किंवा आपले विचार कागदावर मांडणे यामुळे मनातील ताण कमी होतो. काही वेळा आपण जे बोलू शकत नाही ते लिहू शकतो. यामुळे भावना स्पष्ट होतात आणि योग्य शब्द सापडतात. मानसशास्त्रीय अभ्यासात लेखन थेरपी उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. राग व्यक्त करताना समोरच्याचेही ऐकणे तितकेच आवश्यक आहे. फक्त स्वतःचा राग मांडणे पुरेसे नाही. समोरच्याची बाजू समजून घेतल्यास अनेक गैरसमज दूर होतात. सक्रिय ऐकणे म्हणजे मध्येच न तोडता शांतपणे ऐकणे, समजून घेण्याचा प्रयत्न करणे. यामुळे संवाद दोघांसाठी सुरक्षित बनतो. कधीकधी रागाची तीव्रता खूप जास्त असेल तर तज्ज्ञांची मदत घेणेही योग्य ठरते. समुपदेशन किंवा थेरपीमध्ये राग व्यवस्थापनाचे तंत्र शिकवले जाते. या भावना ओळखणे, योग्य पद्धतीने व्यक्त करणे आणि मर्यादा निश्चित करणे शिकवले जाते. हे कौशल्य आयुष्यभर उपयोगी पडते. राग व्यक्त करणे म्हणजे भांडणे नाही. राग दाबून ठेवणे म्हणजे शांतता नाही. खऱ्या अर्थाने आरोग्यदायी मार्ग म्हणजे आदराने, स्पष्टपणे आणि शांतपणे आपली भावना सांगणे. जेव्हा आपण स्वतःच्या भावनांची जबाबदारी घेतो आणि समोरच्याला दोष देण्याऐवजी संवाद साधतो तेव्हा नातेसंबंध अधिक मजबूत होतात. राग योग्य प्रकारे व्यक्त केल्यास तो नातं तोडत नाही, उलट गैरसमज दूर करून जवळीक वाढवू शकतो. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की रागावर नियंत्रण म्हणजे भावना दाबणे नाही, तर त्याला योग्य दिशा देणे आहे.
जसा आग स्वयंपाकासाठी उपयोगी असतो पण नियंत्रण नसल्यास नुकसान करतो, तसाच रागही आहे. योग्य शब्द, योग्य वेळ आणि शांत मन यांचा आधार घेतल्यास आपण राग अशा पद्धतीने व्यक्त करू शकतो की कोणालाही त्रास होणार नाही आणि आपल्यालाही हलके वाटेल. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.